ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टर जो आहे 548 नंबरचा आहे. त्याचा फ्लॅट सरफेस कुठल्या साईडला आहे? ह्या साईडला आहे. मग त्याचे पिन जसे असतील तसे असे बसवायचे. आता हे बसवताना त्याची हाईट जी आहे, हाईटनं असं दाबायचं. जास्तही तुम्हाला जे सांगितलं ना, हे झिरो स्पेस करायचं आहे टेम्पोटमधला, तिथं झिरो स्पेस करू नये. हा ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टर आपल्याला थोडं ह्याच्यापेक्षा थोडं हाईट थोडी ठेवली चालते. असं वरनं प्रेस करायचं आणि थोडं गॅप राहिला पाहिजे. ह्याच्यापेक्षा थोडं स्लाईट 1-2 मिलीमीटर जास्त असतं चाललं असतं. आणि इकडं त्याला 3 टर्न असतात. इकडचं टर्मिनल इकडं बेंड करायचं, इकडचं इकडं बेंड करायचं, आणि इकडचं ट्रॅक ह्या साईडला आहे ना, तर ट्रॅकच्या साईडला बेंड करायचं. ते लक्षात. तर हे ट्रान्झिस्टरबद्दल झालं, कॅपॅसिटरबद्दल झालं, ह्याच्याबद्दल झालं. हे इम्पॉर्टंट मगाशी हे सांगितलंच तुम्हाला, ह्याचे त्याप्रमाणे बसवा. आणि रेजिस्टन्सचे जे आहेत कलर कोड बघून बरोबर असायचे. आणि सिल्वर आणि गोल्डचं तुम्हाला तो पण गोल्ड सांगितलं. सिल्वर गोल्ड खालच्या साईडला तो आडवा रेजिस्टन्स हा आहे. तर आडवा रेजिस्टन्स हा जर लावला असेल तर उजव्या साईडला गोल्ड कलर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे दोन्ही करा. फेस शिफ्ट ऑसिलेटर हे दोन्ही सांगितलेले आहे. तर हे नंतर सगळे कंपाऊंड बसवायचे, मॅडम दाखवायचं कंपाऊंड बरोबर ते ओरिजिनल प्रमाण आहे का बघतील, चेक करतील. मग तुम्ही सोल्डर करायचं. सोल्डर करण्यापूर्वी तुम्हाला हे कंपाऊंड बसवले की नंतर तुम्हाला कटिंगचा असेल दिलं जाईल. आता कटिंग करताना हे लक्षात घ्या, ही 45 डिग्री ही केलेली आपण. कधी कधी काय करतात हे विद्यार्थी, हे तळातूनच कट करतात. तळातून कट केले की हा रेजिस्टन्स गळून पडेल ना खाली. तर साधारण 1 mm वर असला पाहिजे. तर 45 डिग्री काय केले आपण ते गळून पडेल. आता हे मी कसं राहिलं बघा, हे तुला काय म्हणायचं, लीड कटर. लीड कटरनं हे कट करून दाखवतो तुम्हाला. हे समजा इथे धरायचं असं कट करायचं. ह्याच्यात बघा ते अंतर आहे 1 ते 2 mm वर असलं पाहिजे. असं कापल्यामुळे हा रेजिस्टन्स गळून पडेल खाली नाही पडेल. मग अशा पद्धतीनं हा पण रेजिस्टन्स कट करायचा. तुम्ही कंपाऊंड अडकवल्यानंतर सगळे कट करायचे. मग सोल्डर करताना हे बसवायचं. पिशवी अडकवते. आणि सोल्डर करताना ती गन जो असतो ना, तो शार्प जरा पुसून घ्यायचा. जर टीप जे असते त्याच्यावर जर कार्बन साठलेलं असेल तर मग कणसेने ते घासायचं असतं. कणसेने घासून ते सोल्डर, ते आता समजा लीड इथे ठेवला, आपले हे सोल्डरिंग गनचा टीप इथे ठेवला आणि सोल्डर वायर दुसऱ्या हाताने सोडला तर सोल्डर व्यवस्थित. ते सोल्डरिंग टेक्निक मॅडम सांगितलं ते करून घ्या तुम्ही. तर अशा पद्धतीनं हे किट्स तुम्ही तयार करायचे. हे सुद्धा बसवताना आता ह्याच्यात कॅपॅसिटर जे आहेत, हा कॅपॅसिटर कसलं आहे, नॉन कोलेन्स कॅपॅसिटर, ह्याला क्वालिटी नाही. तर हे उलटा सुलटा लावला चालतो, परंतु आपल्याला याचा नंबर जो आहे ना, तो नंबर दिसला पाहिजे. ह्या साईडनं नंबर दिसला पाहिजे. अशा पद्धतीने बसायचं. इकडे नंबर दिसला पाहिजे त्या पद्धतीने बसवा. आता परत हे जे आहे 2 पिन कनेक्टर, हे उलटा सुलटा बसू शकतो. तुम्ही इकडची ही प्लेट आहे ना, प्लेट बघा, इकडे यू शेप आहे आणि इकडं स्ट्रेट प्लेट. प्लेट ही खालच्या बाजूला असली पाहिजे. तुम्ही उलटा लावला तरी मग सर्किट वर्क होणार नाही. नंतर ह्याचं जे दुसरं एक 2 पिन कनेक्टर आहे, हिचं जो छोटा नॉच आहे, हा हे मोठी प्लेट आहे इकडं आणि छोटा नॉच म्हणायचं. हे छोटा नॉच जे आहे ते उजव्या साईडला असला पाहिजे. आणि मग हे सगळे कंपाऊंड बसून सोल्डर करायचं. पण सोल्डर करण्यापूर्वी तो कंपाऊंड बरोबर बसलं आहे का बघायचं, लक्षात घ्या. असं लोकेट झालं नाही पाहिजे की तुम्ही कोण विचार नाही केला, सोल्डर केलं, मग तुमचं हे बॅड इम्प्रेशन आहे. लक्षात घ्या. तुम्ही विचार करत नाही काम करत असताना सगळं जागा. तर हे तुम्हाला हे कॅपॅसिटर 3 कॅपॅसिटर आहे रेजिस्टन्स तुम्हाला घ्यायचं. तर हे कॉल्पिट्स ऑसिलेटरचं मी मला सांगितलं. दुसरं फेस शिफ्ट ऑसिलेटरचं असंच आहे. फेस शिफ्ट ऑसिलेटरचं सुद्धा तुम्हाला कंपाऊंड दिलं. आता हे PCB धरताना आपण धरताना असा धरायचा की जेणेकरून आता बघा, जर डबल साईड PCB सेम आहे, तुम्ही उलटा पण धरू शकणार. तर इथं आपल्याला दिसतंय बघा, कॉल्पिट्स ऑसिलेटर लिहिलं. तुम्ही जर उलटं लिहिलं तर ते असं सुलट दिसणार नाही तुम्हाला. म्हणजे PCB हातात धरताना हे असं धरायचं. लक्षात.
तर आता रजिस्टर तुम्हाला 3.3 के रेजिस्टन्स आहे. आता हे 3.3 के रेजिस्टन्स बघायचं, शोधायचं तुम्ही. ऑरेंज ऑरेंज रेड, हा ऑरेंज ऑरेंज रेड आहे. तर आता सिल्वर किंवा गोल्ड जे आहे, आता व्हर्टिकल रेजिस्टर लावायचं असेल तर ते खालच्या साईडला गोल्ड सिल्वर घ्यायचं. कधी कधी हॉरिझेंटल रेजिस्टर लावायचं असतात. हॉरिझेंटल लावायचं म्हणलं तर हे गोल्ड सिल्वर उजव्या साईडला आहे, डाव्या साईडला. व्हर्टिकल असेल तर खालच्या साईडला, आणि हॉरिझेंटल असेल तर उजव्या साईडला सिल्वर गोल्ड आला पाहिजे. आता हा रेजिस्टर तुम्हाला लावायचा आहे. तर कलर कोड केअरफुली बघायचं. कुठलाही रेजिस्टर घेतलं आणि लगेच अडकवला असं करू नका, नंतर ते आम्हाला फॉल्ट काढणं त्रासदायक होतं. कन्फर्म ओरिजिनल बघायचं, त्याप्रमाणेच बरोबर रजिस्टर लावून बघायचं अधिक करायचं. मग इथलाच रजिस्टर येतो, तो बसवताना ते गोल्ड कलर उजव्या साईडला, तर असं बसवायचं. हे बसवताना इकडचं लेग तुम्ही ओढू शकता असं, इकडचं ओढू शकता असं. नंतर तुम्ही काय करायचं, हे एका बोटाने असं प्रेस करायचं आणि हे 45 डिग्री असं ओढायचं, एकदम खाली हे करायचं. 45 डिग्री ठेवायचा अँगल असं. मग अशा टाईपनं तुम्ही रजिस्टर सगळे बसवू शकता ना. आणि मग सगळे रजिस्टर बसवल्यानंतर तुम्हाला ते कट करायचे. तुम्हाला आता हे रजिस्टर्स अगोदर बसवून घ्या, नंतर हे कॅपॅसिटर एक तुम्हाला द्यायचं राहील. जे जे कंपोनंट तुम्हाला दिसते ते बसवून घ्या. हे जे आहे कंपोनंट, हे दोन, ते कसे बसवायचे ते मॅडम तुम्हाला सांगतो. ते अगोदरच बसवून घेता येणार ना. रजिस्टर्स कशात आपण अगोदर बसवले, तसे हे दोन कंपोनंट जे आहेत ना, ते अडकून ते एक सोल्डर करावं लागतो. एक सोल्डर जरा वेगळ्या पद्धतीने करायचं असतं, ते मॅडम तुम्हाला दाखवते. तर असं बसवल्यानंतर हे रजिस्टर सगळे बसवून घ्या. हे पण बसवू शकता तुम्ही. टिम्पॉट, तर हा टिम्पॉट दाखवतो तुम्हाला. टिम्पॉट जे आहे त्याचं जे तुम्हाला लोकेशन लक्षात येईल, ते 3 टर्मिनल आहेत ना, ते जर तुम्ही केअरफुली बघितलं, त्यातलं 2 टर्मिनलमधलं डिस्टन्स जास्त असतं आणि त्याच्यातलं हा टर्मिनल त्याचं डिस्टन्स कमी असतं. आणि बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. मग ते फिरवून कसं बसवायचं तुम्ही ठरवायचं ते. आणि बसवताना दाबायचं नाही, जस्ट बसवलं की लगेच पटकन बसते. त्याचं जे होल आहे ते बरोबर त्याचं किरण वाकडे झालं असेल तर सरळ करायच्या, बसलं. आणि हे पूर्ण गॅप 0 झाला तर खालचा, बरोबर, तरच बसलं म्हणायचं. तुम्ही जर पिना उलट इकडची इकडे पिन घेतली तर हे बसणार नाही. हे प्रेस करायचं असतं. प्रेस करून हे अपोजिट डायरेक्शन 45 डिग्रीनं बेंड करायचं. एका बोटाने खालच्या साईडनं दाबायचं. तर काही रजिस्टर बसवायचं तुम्हाला समजलं. कॅपॅसिटी AC ऑसिलेटरला हे जे कॅपॅसिटी आहेत ना, हे 0.1 मायक्रोफॅरेड आहे. तर त्याची जे लेबलिंग लिहिलं आहे ना, 104 त्याचं कोड असतो. 104 ह्या साईडनं आपल्याला दिसलं पाहिजे 104. तर ते बघायचं, ते बरोबर 104 ह्या साईडला. आणि ते कधी कधी विद्यार्थी काय करतो, 60 पदार्थ खाल्लं लगेच बेंड करतो. तर इथं गॅपसुद्धा राहिलेला असतो. तर तुम्ही हा कॅपॅसिटी पूर्ण दाबायचा खाली आणि मग बेंड करायचं खाली. जसं ओरिजिनल दिसते ना तसं तयार झालं पाहिजे. आता इथं 2.2 के रेजिस्टन्स आहेत, इक्वल आहे तिन्ही. तर ते बघायचं रेजिस्टन्स त्याप्रमाणे आहे का बरोबर. आता तुम्हाला हा जो टिम्पॉट दिलेला आहे, हे सगळं पूर्ण PCB झाल्यानंतर आपण इथे कट करून ते टिम्पॉट नंतर फायनल स्टेजला बसवणार आहे. ह्याला दुसरं लक्षात घे, इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर 3 आहेत. इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरला पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं, माहिती आहे का तुम्हाला. तर इथं जे आता हे जे निगेटिव्हचं जे आहे ना दिलेलं असतं, निगेटिव्ह कुठल्या साईडला आहे तर ह्या साईडला. इकडल्या बाजूला एक लीड आहे, इकडल्या बाजूला एक लीड आहे. तर निगेटिव्ह इथं बरं का, इथं उलटं लागलं आहे बरं का. हो, त्यामुळं सर्किटमध्ये चुकून लागलं चालतं. पण हे जिथं व्होल्टेज हाय असते ना, उलटं लागलं नाही. नाही बरोबर आहे बरं का. हे पॉझिटिव्ह इथं व्होल्टेज हाय असते, तिकडे पॉझिटिव्ह टर्मिनल इकडं जोडलेला आहे, निगेटिव्ह बरोबर आहे. आणि इथला मात्र एक चुकलेला आहे. हे बघ, तुम्हाला असेंब्लिंगचे किट आपले जे असतात, तुम्हाला एक्सपेरिमेंटल बोर्ड्स असतात. आता सोल्डरिंग तुम्हाला करायचं तर त्याला सोल्डरिंग टेक्निक तुम्हाला मॅडम सांगते.
तर हे कसं थोडक्यात करायचं मी सांगतो तुम्हाला. आता हे जे बोर्ड दिले कॉल्पिट्स ऑसिलेटर ऐकलंय क्रिकेटर ऑसिलेटर नाही ऐकलं बरं. कॉल्पिट्स ऑसिलेटर म्हणजे ह्याचं यूज काय, आपण 12 व्होल्ट दिलं की आउटपुटला एक सायनो सिग्नल AC व्होल्टेज डेव्हलप होतं. आपण जर CRO दिला तर CROला असं सायनो मिळतं. मग त्याची फ्रिक्वेन्सी किती असते, तर ते फ्रिक्वेन्सी हे कॉईल कसे आहे, इंडक्टन्स कसं आहे त्याच्यावर अवलंबून असतं. तर तुम्हाला हे जे बोर्ड 6 बोर्ड दिलेले आहेत, तर हे तुम्हाला जसं दिसतंय तसं असेंबल करायचं. तर हा कांपाऊंड ह्याच्यातला दिलेला नाही तर ते सोडायचं. जेवढे कांपाऊंड दिले ते करायचं. आता ह्याच्यातलं एकच कांपाऊंड एकच दिलेलं आहे, बाकी कांपाऊंड ते आता मागवलेले आहेत, ते आणखी नंतर दुसरे दिलेले आहेत. परंतु कांपाऊंड कसे बसवायचे तुम्हाला दाखवतात. समजा हा रजिस्टरचा कलर कोड तुम्हाला झाला आहे का, तर कलर कोडप्रमाणे आता कलर कोड लक्षात घ्या कसं बघायचं असतं. आता जे सिल्वर किंवा गोल्ड कलर असतो ना रजिस्टरला, ते उजव्या साईडला करायचं आणि डाव्या साईडला आता इथं बघा तर सिल्वर कलर दिसते तर ते उजव्या साईडला करायचं आणि व्हॅल्यू आपल्याला मोजायची. तर व्हॅल्यू पहिला कलर कुठला तर ऑरेंज आहे, दुसरा पण ऑरेंज आहे आणि तिसरा रेड आहे. ही ऑरेंज रेड म्हणजे 3 म्हणजे जेव्हा 3 पहिले 2 डिजिट ॲडिट जायचे. ऑरेंजचा नंबर किती असतो माहिती आहे तुम्हाला का माहीत नाही. बरं, ऑरेंजचा 3 नंबर असतो. ठीक आहे, तुम्हाला जास्त बघायचं नाही. मी आता काय करायचं, कंपाऊंड बसवताना हे बघा इथं ऑरेंज रेडवाला रेजिस्टन्स आहे, इथं पण ऑरेंज रेडवाला आहे. तर हे रेजिस्टन्स आपल्याला बसवायचे. तुम्हाला PCB दिले आहेत, 6 PCB दिले आहेत. परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98 222 41 255.